नमस्कार मित्रांनो, मी रोहन स्वागत करतो परत एका नवीन ब्लॉगमध्ये। आज 31 जानेवारी 2026 आणि बीड रेल्वे प्रोजेक्ट आता स्पष्टपणे अंतिम टप्प्यात दिसत आहे। 3 पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न आता डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभं राहते। आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आधीच्या सर्व ब्लॉग्स मधले हायलाइट्स, प्रोजेक्टची महत्त्वाची माहिती, स्टेशन सुविधा आणि आजची सगळ्यात मोठी ऑन ग्राउंड प्रगती। मित्रांनो, हा आहे अहिल्यानगर बीड परळी असा ऐकून 261 किलोमीटर रेल्वे मार्ग। त्यातील अहिल्यानगर ते बीड आणि आता वडवणी जवळपास 200 किलोमीटर सेक्शन पूर्ण झालं आहे। या मार्गावर ऐकून 16 स्थानके आहेत। बीड स्टेशन पालवण भागात उभारलेलं आहे। सध्या डिझेल ट्रेन चालते व लवकरच इलेक्ट्रिक ट्रेनही चालेल। साधारण प्रवास 5 तासाचा आहे। तिकीट सुमारे 45 रुपये। आठवड्यात 7 दिवस सेवा होते। सध्या चालू रूट हा बीड अहिल्यानगर आहे। मित्रांनो, आजचा ब्लॉग खास आहे कारण आज पहिल्यांदाच मी तुम्हाला अंडरग्राउंड वॉकिंग पाथवे दाखवणार आहे। मित्रांनो, हा आहे आजचा सगळ्यात खास भाग, प्लॅटफॉर्म खालील अंडरग्राउंड वॉकिंग पाथवे। हा मार्ग प्रवाशांसाठी गेम चेंजर आहे। पूर्वी लोकांना ट्रॅक ओलांडण्याचा धोका असायचा, पण आता पूर्णपणे सुरक्षित हालचाल होणार। सध्या इथे दिसते मजबूत कॉन्क्रीट स्ट्रक्चर पूर्ण वेगवेगळं फिनिशिंग सुरू आहे। फ्लोरिंग बसवण्याचं काम होऊ शकतं। इलेक्ट्रिक वायरिंग आणि लाईट पॉइंट्स बसवले जात आहेत आणि कदाचित लिफ्टचीही व्यवस्था करण्यात येईल। या मार्गातून चालताना खरंच मोठ्या शहरातील स्टेशनसारखा फील येतोय। बाकीचे प्लॅटफॉर्म आता जवळपास तयार होत आहेत। प्लॅटफॉर्मची लेवलिंग चालू आहे। टाइल्स त्यानंतर बसवले जातील व शेड स्ट्रक्चर गरजेचं असेल तेही उभं केलं जाईल।
ट्रॅककडे पाहिलं की एकदम प्रोफेशनल फिनिश दिसतो. रूळ अचूक बसवलेले आहेत, बॅलेस्टिंग लेवल व्यवस्थित आहे, सिग्नल पोल्स तयार अवस्थेत. लाईन आता ट्रेनसाठी प्रॅक्टिकल तयार आहे. जवळच रेल्वेचं रेस्ट हाऊस आहे. रेस्ट हाऊसचं बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. येथे उभारली जाते वीज पुरवठा व्यवस्था, केबलिंग काम, पॅनल रूफ स्ट्रक्चर, भविष्यातील विद्युतीकरणासाठी बेस तयार आणि इथूनच सर्वात जास्त हाय व्होल्टेज करंट पास होईल. पाहिलेल्या ग्राउंड अपडेटनुसार अंडरग्राउंड पाथवे, प्लॅटफॉर्म नियर कम्प्लिशन, ट्रॅक्स रेडी, रेस्ट हाऊस, इलेक्ट्रिक सेटअप, पॅसेंजर फॅसिलिटीज. त्यामुळे प्रोजेक्ट आता फायनल फेजमध्ये दिसतोय. ही फक्त रेल्वे नाही, हा आहे बीटच्या विकासाचा वेग. लवकरच या रुळावरून धावणारी ट्रेन बीटचं भविष्य बदलणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.